दाखवलं होतं. नाव काय तुमचं? माझं आशा किशोर वैद्य. आणि काय झालं ते? मला म्हणजे पाय दुखत होता, कंबर दुखत होती आणि 5 मिनिटं जरी उभं राहिलं तरी पायाला पूर्ण मुंग्या येत होत्या. माझ्या पाय बधीर पडल्यासारखे होत होते. त्याच्यानंतर कधीपासून होतं असं? मला जवळजवळ 2-3 महिन्यापासून होत होतं. याच्यावर दवाखाना केला नव्हता? आपला प्रायव्हेट दवाखाना केला मी, म्हणजे दुसरं कोणत्या दवाखान्यात दाखवलं नाही. त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला MR करावं लागेल आणि तुमची नस प्रकोप आहे म्हणून सांगितलं. मग माझा मुलगा इथं खाली कामाला येतो, त्यांनी पाहिलेलं होतं इथं पेशंट वगैरे येतं ते. त्यांनी सांगितलं इथं आली तर मला 10 दिवसात फरक पडला. आता झालं काय होतं, तुमच्या कमरामध्ये 4-5 गॅप पडलेला. त्या ठिकाणी वरची खाली सरकती, जशी त्याच्यातली गाडी बाहेर आली तिथून फक्त बोलटा कमरापासून गुडघ्याला, मांडीला, गुडघ्याला, पोटीला टाचीला होतं. म्हणून कमरापासून पाय दुखणं, जडपडणं, रग लागणं, मुंगे येणं, कळ लागणं असं प्रकार होतं. पण याच्यावरती तुम्ही बाहेर जर गेले त्याच्यावरती मेडिसिन हे तयार झालेलं. मेडिसिन फक्त बाहेर काय स्टोराईड, पेन किलर देतात, मल्टीव्हिटॅमिन देतात. जोपर्यंत तुम्ही खाणं तोपर्यंत बरं वाटतं, पावर संपलं की दुखणं चालू. पण सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या पेशंटला समजून घेतलं पाहिजे की वरून खाली आलेला जो मणका आहे, खाली आल्यानंतर बाहेर आलेली जी गादी आहे ती कसं काय खाली आलेली डिस्क मेडिसिन खाल्ल्यानंतर वरती जाईल बरोबर. तर दुसरं बाहेर आलेली गादी आहे मेडिसिन खाल्ल्यानंतर कसं काय बाहेर आलेली मध्ये, म्हणून डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन करा. पण त्याच्यावरती जी प्रोसेस आहे फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज किंवा थर्ड स्टेज जरी असली तर आपल्याकडे ती सेटलमेंट प्रोसेस नाही. मग खाली आलेला मणका वरती जातो, बाहेर आलेली गादीमध्ये आणता येते जशी तुमची आली. पण हे बरेच पेशंट समजत नाही आणि समजून घेत नाही. हे काय करता, गोळ्या खाता, हा झाला का तो झाला का तो, स्पेशली डॉक्टर फिरत बसते, MRI कर, हे कर ते कर. पण आपलं हाडांचं नाडी परीक्षण असल्यामुळे लगेच समजतं की तुमची नस कोणची ठिकाणी दबली, कोणती गादी सरकली, कोणचा मणका सरकला. त्यातले त्यात आपण विदाऊट मेडिसिन, पेन किलरने ती ट्रीटमेंट केली जाते आणि पेशंटला परमनंटली रिझल्ट भेटतो. फक्त काही दिवस नियमात राहणं महत्त्वाचं आहे. नियम जर नाही पाळे हा त्रास परत होतो. तुम्हाला पण तेच आहे, या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आता सायटिका आजार नाही तर आपल्याकडे परमनंटली भरा होतो. फक्त तुम्हाला इथून पुढे 15 ते 20 किलोच्या पुढे वजन उचलायचं नाही, कमराला झटका बसला असंही करायचं नाही, आंबट वाटतं थोडे दिवस खाऊ नये. या सगळ्या गोष्टी आमच्या चॅनलला कंटिन्यू बघून घ्यायच्या. हात खाली घ्या, पाठीमध्ये हात खाली, तो पण हात खाली. खुशी होतो माझ्याकडे पण पाहिजे मॅडम,